येणाऱ्या 7 जानेवारी रोजी नांदेड येथील नरसी येथे भव्य असा ओबीसी महामेळावा त्या ठिकाणी होणार आहे। या महामेळाव्याला लाखो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आमचे ओबीसी नेते माननीय नामदार छगन भुजबळ साहेब, या महाराष्ट्रातील बहुजन वंचिताचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष श्री प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, विनय कोरे साहेब, जानकर साहेब, प्राध्यापक टी.पी. मुंडे सर, लक्ष्मण गायकवाड साहेब, शब्बीर अन्सारी साहेब असे अन्य सर्व ओबीसी नेते या महामेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। पूर्ण राज्यभरातील ओबीसी समाज या महामेळाव्याकडे लक्ष ठेवून आहे। आतापर्यंतचे झालेले सर्व ओबीसी महामेळाव्याचा रेकॉर्ड ब्रेक नरसी महामेळाव्याला येणाऱ्या 7 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे। आपल्या माध्यमातून मी तमाम ओबीसी बांधवांना या महामेळाव्याला लाखोच्या संख्येने यावं असं आम्ही आवाहन करतो। छगन भुजबळ साहेब येणार नाही अशी अफवा सुरू आहे, काय सांगा? नाही, अशी सर्व खोटे अफवा आहेत। आदरणीय छगन भुजबळ साहेब या महामेळाव्याला येणार आहेत। त्यांनीच ती 7 तारीख त्यांच्या परवानगीनंच आपण ती 7 तारीख घेतलेली आहे। या ठिकाणी 50 ते 60 एकर जमीन आहे त्या ठिकाणी आणि 2 व्यासपीठ त्या ठिकाणी उभारणार आहे। मुख्य व्यासपीठ हा 50 बाय 100चं राहणार आहे, दुसरं व्यासपीठ राहणार आहे 30 बाय 40चं आणि शीतलमाळी त्या ठिकाणी येत आहेत। आपण 21 विविध कमिट्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि 5000 स्वयंसेवक त्या ठिकाणी राहणार आहेत पार्किंगच्या ठिकाणी सगळ्या व्यवस्थित करण्यासाठी आणि 1 लाख अर्ध्या लिटरच्या पाण्या बॉटलची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली। ज्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आलेल्या सर्व ओबीसी बांधवांसाठी करण्यात आलेली आहे आणि अशा मोठ्या प्रमाणात आम्ही जवळपास 45 जिल्हा परिषद सरकारमध्ये जाऊन प्रचार प्रसार केलेला आहे। राहिलेल्या जिल्हा परिषदमध्ये येत्या 4-5 दिवसात ती पूर्ण करून संपूर्ण नांदेड जिल्हा आम्ही पिंजून काढलेला आहे। अशा प्रकारे तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी यावेळी करतो।